Welcome to all students. So last lecture we have seen the motion sensor. Okay, motion sensor मध्ये आपण बघितलं स्ट्रोबोस्कोप, ज्याचं आपण स्पीड मेजरमेंटसाठी यूज केलं होतं, आणि दुसरं होतं पायरो इलेक्ट्रिक. ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये वी विल सी द व्हिलॉसिटी सेन्सर. सेन्सरला काय करायचं आहे, एखाद्या ऑब्जेक्टची व्हिलॉसिटी काउंट करायची आहे, व्हिलॉसिटी मोजायची आहे. त्यासाठी आपल्याला दोन सेन्सर बघायचे आहेत. एक आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक सेन्सर. ओके, फर्स्ट आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक सेन्सर आणि सेकंड इज टॅको जनरेटर. ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये इन दिस टुडेज लेक्चर वी विल सी द इलेक्ट्रोमॅग्नेटिक ट्रान्सड्यूसर ऑर ए सेन्सर. तर फर्स्ट आपण बघूयात की व्हॉट इज द व्हिलॉसिटी. व्हिलॉसिटी इज रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटचं जर चेंज होत असेल विथ रिस्पेक्ट टू टाईम, डिस्प्लेसमेंट दोन प्रकारचे, एक असतं लिनियर, हे बघा लिनियर, आणि दुसरं असणार अँग्युलर. सो व्हिलॉसिटी इज नथिंग बट ए रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. तर व्हिलॉसिटीचं युनिट काय येणार आहे, मीटर पर सेकंड, मीटर पर सेकंड. ओके, तेच जर व्हिलॉसिटी अँग्युलर व्हिलॉसिटी जर असेल, म्हणजे एखादं मोटरचं किंवा कारचं जर एखादा हे असेल, चक्का जर असेल, तर त्याची जर व्हिलॉसिटी काढायची असेल ती कोणती असणार, अँग्युलर व्हिलॉसिटी. तर त्याचं युनिट काय असणार आहे, रिव्हॉल्यूशन पर मीटर. त्याने किती रिव्हॉल्यूशन केले एका मिनिटामध्ये. ओके, किंवा अशा प्रकारची अँग्युलर व्हिलॉसिटी आपल्याला कुठे कुठे आढळते, फॉर मेजरमेंट ऑफ मोटार स्पीड. बरोबर आहे, मोटार स्पीडची व्हिलॉसिटी मोजण्याकरिता आपल्याला हे सेन्सर लागणार आहेत. ओके, तो फर्स्ट इज नथिंग बट ए इलेक्ट्रोमॅग्नेटिक ट्रान्सड्यूसर. याच्यामध्ये नावातच आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक, मीन्स याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड पण आली आहे आणि मॅग्नेटिक फील्ड पण आलेली आहे. तर या टाईपचे ट्रान्सड्यूसर आपण यूज करतो फॉर मेजरमेंट ऑफ लिनियर व्हिलॉसिटी. लिनियर व्हिलॉसिटी म्हणजे काय, की एक तर त्याचं डिस्प्लेसमेंट असं होत आहे एक्स ॲक्सिसला, किंवा त्याचं डिस्प्लेसमेंट होत आहे ऑन द वाय ॲक्सिस. सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक ट्रान्सड्यूसर आर यूज फॉर मेजरमेंट ऑफ लिनियर व्हिलॉसिटीज. या ट्रान्सड्यूसरमध्ये काय होणार आहे की मॅग्नेटिक फ्लक्स किंवा मॅग्नेटिक फील्ड चेंज झाल्यामुळे त्याच्यामध्ये व्होल्टेज हे तयार होणार आहे, आणि हे व्होल्टेज म्हणजे काय असणार आहे, इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द व्हिलॉसिटी. कळलं तुम्हाला. त्याच्यामध्ये तीन प्रकार आहे. पहिलं आहे मूव्हिंग मॅग्नेट टाईप व्हिलॉसिटी ट्रान्सड्यूसर. मूव्हिंग मॅग्नेट बघा, म्हणजे याच्यामध्ये काय मूव्ह होत आहे, मॅग्नेट मूव्ह होत आहे. याच्यामध्ये आपण काय केलं आहे, एक रॉड आहे, तो रॉड आपण कोणाला अटॅच केला आहे, की ज्या ऑब्जेक्टची आपल्याला व्हिलॉसिटी मेजर करायची आहे. तर बघा, इन दिस द सेन्सिंग इलेमेंट इज रॉड, जो की आपला आपण अटॅच केला आहे. दिस इज दॅट इज रिजिडली कपल्ड विथ द डिव्हाइस हुज व्हिलॉसिटी इज टू बी मेजर्ड. ज्या डिव्हाइसची व्हिलॉसिटी मेजर करायची आहे त्याला आपण कपल्ड केला आहे त्या रॉडसोबत. ओके, आता हा रॉड इज नथिंग बट आवर परमनंट मॅग्नेट. बरोबर आहे, आणि हा परमनंट मॅग्नेट आता काय करायचं आहे, सराउंडेड बाय द कॉईल. कॉईलनी याला काय करायचं आहे, सराउंड करायचं आहे. आणि त्यानंतर ज्या ऑब्जेक्टची आपल्याला व्हिलॉसिटी काढायची होती तो आता मूव्ह करणार आहे इन द लिनियर डायरेक्शन. या लिनियर डायरेक्शनमुळे काय होणार आहे, की त्या कॉईलमध्ये व्होल्टेज हे तयार होईल. सो द मोशन ऑफ द मॅग्नेट इंड्युसेस अ व्होल्टेज इन द कॉईल. तर हे व्होल्टेज कसं असणार आहे, V0 इज इक्वल टू BANV. तर बी काय आहे, फ्लक्स डेन्सिटी, ए काय आहे, एरिया ऑफ द कॉईल, एन नंबर ऑफ टर्न्स ऑफ द कॉईल, आणि व्ही रिलेटिव्ह व्हिलॉसिटी ऑफ द मॅग्नेट विथ रिस्पेक्ट टू द कॉईल. तर बघायचं, जर आपण सेटअप जर बघितलं तर सेटअपमध्ये ते काही अशा प्रकारे दिसेल. बघा, दिस इज अ रॉड. बरोबर आहे, दिस इज अ रॉड, दिस इज अ कॉईल. आता हा रॉड आपल्याला काय म्हणून ॲक्ट करतो आहे, परमनंट मॅग्नेट. इथे आपण काय अटॅच केला आहे, ऑब्जेक्ट अटॅच केला आहे ज्याची व्हिलॉसिटी आपल्याला मोजायची. आता व्हिलॉसिटी आता ही चेंज होणार ह्या डायरेक्शनमध्ये. आता ह्या डायरेक्शनमध्ये त्याची व्हिलॉसिटी चेंज झाल्यामुळे दोन कॉईलमधले एअर गॅप पण काय होणार आहे, चेंज होणार आहे. सो डिपेंडिंग ऑन द व्हिलॉसिटी द आउटपुट व्होल्टेज इज प्रोड्यूस्ड. तर ह्या टाईपला आपण काय म्हणायचं, मूव्हिंग मॅग्नेट टाईप व्हिलॉसिटी ट्रान्सड्यूसर. तर बेसिकली ते काय होतं आहे, व्होल्टेज विच इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द व्हिलॉसिटी. सेकंड टाईप जो आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक ट्रान्सड्यूसरमध्ये,
तो आहे मूव्हिंग कॉईल टाईप व्हेलॉसिटी ट्रान्सड्यूसर. आता याच्यामध्ये काय मूव्ह होणार आहे, कॉईल ही मूव्ह होणार आहे आणि ज्याची आपल्याला व्हेलॉसिटी काढायची आहे ते कोणाला अटॅच करायचं, आता कॉईलला अटॅच करायचं आहे. तर बघा, दिस इज ऑपरेटेड थ्रू द ॲक्शन ऑफ कॉईल मूव्हिंग इन द मॅग्नेटिक फील्ड. सेम इथं काय मूव्ह होतं, रॉड मूव्ह होता, इथे आता काय मूव्ह होणार आहे, कॉईल मूव्ह होणार आहे. द व्होल्टेज इज जनरेटेड इन द कॉईल डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी व्हेलॉसिटी ऑफ द कॉईल. बरोबर आहे असं सांगितल्याप्रमाणे. आणि हे जे सर्व सेटअप जे आहे ते कसं आहे, क्लोज्ड मॅग्नेटिक सर्किटमध्ये आपण ठेवलं आहे, सर्व बंद ठेवलेलं आहे. ओके, सो द डिव्हाइस ऑल्सो कंटेन अँटी मॅग्नेटिक केस, त्याला आपण एक कवर केलं आहे, केस केलं आहे, ज्याच्या साह्यानं काय होणार आहे, विच रेड्युसेस द इफेक्ट ऑफ स्ट्रे मॅग्नेटिक फील्ड. द आउटर मॅग्नेटिक फील्डचा इफेक्ट ह्या ट्रान्सड्यूसरवर होणार नाही आहे. तर बघा याच्यामध्ये अरेंजमेंट कसं असणार आहे बघा. तर ही आहे आपली केस विच इज सराउंडेड कम्प्लिटली. ओके, इथे आहे आपले मॅग्नेट्स. ओके, ही आहे माझी कॉईल. आता बघा कॉईलची डायरेक्शन कशी मूव्ह होणार आहे, तर हे आपल्याला अँग्युलर व्हेलॉसिटी काढण्यासाठी आपण ह्या ट्रान्सड्यूसरचा यूज करू शकतो. तर बघा, ह्या मोशनमध्ये कॉईल मूव्ह होणार आणि ह्या मोशनमध्ये कॉईल मूव्ह होणार आणि हे कॉईल मूव्ह करण्यासाठी इथे आपण काय दिलं आहे, आर्म दिला आहे आणि ह्या आर्मला आपण काय अटॅच करायचं आहे, एक ऑब्जेक्ट अटॅच करायचा आहे ज्याची व्हेलॉसिटी आपल्याला मेजर करायची आहे. आणि ह्या कॉईलच्या अक्रॉस काय भेटणार आहे, आउटपुट व्होल्टेज विच इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी व्हेलॉसिटी. तर हा झाला आपला मूव्हिंग कॉईल टाईप व्हेलॉसिटी ट्रान्सड्यूसर. इथे बघा शेवटचा टाईप आहे ट्रान्सड्यूसर विथ द डॉपलर इफेक्ट. सर्वांनी सेकंड इयरला बघितलं आहे डॉपलर इफेक्ट. डॉपलर इफेक्टमध्ये काय होतं आहे की एक अल्ट्रासॉनिक बीम किंवा रेडिओ बीम आपण कोणावर फेकत आहोत, फॉल ऑन द ऑब्जेक्ट, ज्याची व्हेलॉसिटी आपल्याला मेजर करायची आहे. तर बघा, अँड अल्ट्रासॉनिक और रेडिओ बीम इज मेड टू फॉल ऑन द ऑब्जेक्ट हुज व्हेलॉसिटी इज टू बी मेजर्ड. जी आपण बीम फेकली आहे त्याची फ्रिक्वेन्सी काहीतरी प्रेझेंट असणार, म्हणजे ट्रान्समिटेड फ्रिक्वेन्सी, आणि ऑब्जेक्टपासून जी सेंडबॅक होऊन आलेली आहे, जी रिफ्लेक्ट झालेली आहे, त्याला आपण काय म्हणणार, FR, म्हणजे रिफ्लेक्टेड फ्रिक्वेन्सी. तर ट्रान्समिटेड फ्रिक्वेन्सी आणि रिफ्लेक्टेड फ्रिक्वेन्सीमध्ये काय असणार आहे, डिफरन्स असणार आहे. आणि हा जो डिफरन्स आहे, दिस फ्रिक्वेन्सी डिफरन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी व्हेलॉसिटी. तर बघा याचं सेटअप कसं असणार आहे. तर सेटअप आहे अशा प्रकारे, हा ऑब्जेक्ट ज्याची व्हेलॉसिटी आपल्याला काढायची आहे, हा सोर्स, इथून आपण ट्रान्समिट केलं अल्ट्रासॉनिक बीम, इथून ती रिफ्लेक्ट झाली, ही ट्रान्समिटेड बीम, ही रिसिव्ड बीम. त्याच्यामध्ये जो फ्रिक्वेन्सी डिफरन्स असेल, दॅट फ्रिक्वेन्सी डिफरन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट. तर हा इफेक्ट जो आहे त्याला म्हणायचा आपण डॉपलर इफेक्ट. तर अल्ट्रासॉनिकमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक ट्रान्सड्यूसरमध्ये आपण 3 बघितले, मूव्हिंग मॅग्नेट, मूव्हिंग कॉईल आणि डॉपलर इफेक्ट. नेक्स्ट लेक्चरला आपण बघूयात की व्हेलॉसिटी सेन्सर, व्हेलॉसिटी मोजण्यासाठी आपण जो दुसरा ट्रान्सड्यूसर किंवा डिव्हाइस यूज करणार आहोत तो आहे टॅको जनरेटर. ओके, सो नेक्स्ट लेक्चर वी विल सी द टॅको जनरेटर. थँक्यू.